नागोठणा इथे इलाक्यातील सर्व तमाम क्रीडा रसिकांना आज पाहिलेत तर युट्यूबर देखील एवढे आहेत तर आपण पाहाल तेवढे कमीच आहे। श्री साई युट्यूबच्या थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय। या मैदानावर सेमीफायनलचा रंगतदार सामना आपण पाहणार मनोज कुमार शिंदे 11 संघ आणि हशिवरे संघ या दरम्यान दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी या ठिकाणी यायचे। हशिवरे संघ प्रसाद पाटील सर आपण आपला 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। या ठिकाणी तजीबाई डवीर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आणि खास आपण पाहिलं ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे संघासाठी या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत। तजीबाई डवीर यांच्या माध्यमातून जाऊया मैदानाकडे। अप्रतिम दर्जा सामना पाहायला मिळतो कारण आपण पाहणार तुळशीचा सामना आहे मात्र सर्व व्यावसायिक खेळाडू आहेत। आपल्या संघासाठी आल्या तुम्हाला देखील आलेले आहेत। मातब्बर जोडी मैदानामध्ये ज्याने गेल्या 15 ज्याच्या नावात एक बाईक ज्याने पटकावली असा हा मातब्बर खेळाडू प्रफुल्ल पाटील ऑन द स्ट्राइकला असणार आहे। त्याच्या समोर प्रसाद पाटील एक चालाक्ष यष्टिरक्षक। रायगड जिल्ह्यामध्ये एक चालाक्ष यष्टिरक्षक म्हणजे इकडे पाहिलं जातं ना असा हा खेळाडू आहे। आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना दीपकजी जर खो खो जो खेळ आहे ना उत्तम दर्जाचा खेळ करतो हशिवरे संघाचा हा खेळाडू प्रसाद पाटील। खऱ्या अर्थाने रायगड पोलीस मध्ये नक्कीच कर्णधार होता अक्षय पाटील। स्ट्राइकला आहे प्रसाद पाटील, नॉन स्ट्राइकला प्रफुल्ल पाटील, पिंट्या पाटील। तिन्ही ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे आर्टिपेट संघामधून प्रतिनिधित्व करत होते। आणि पंच देखील आहे राहुल पाटील। राईट आर्म राऊंड मारा या ठिकाणी लेट्स प्ले। सामन्याला सुरुवात एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होता मित्रांनो। पहिला चेंडू अक्षय पाटीलचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर टाकलेला मात्र या ठिकाणी काय झालंय पहा नशिबाचा चौकार नशिबाची साथ मात्र लाभले हशिवरे संघाला। चेंडू सीमारेषा बाहेर चौकार डीजे। धन्यवाद। सुरुवात केली धावीचा श्रीगणेश झालाय प्रसाद पाटील यासाठी जाणला जातो असा हा मातब्बर खेळाडू। फुल टॉसमध चेंडू ऑन क्षेत्रामध्ये जीवित मात्र त्या ठिकाणी तैनात आहे। डीप क्षेत्रामध्ये चेंडू गेला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं। आपण पाहिलं सॉफ्ट सिग्नल डेड बॉल फेअर डिलिव्हरी निर्धाव चेंडू मात्र धावा आले या चेंडूवरती। एक धाव आले धावफलक पाहिलं 5 धावा धावफलकावरती आहेत। अक्षय पाटील कमबॅक करतोय या ठिकाणी मात्र ज्याच्या नावावरती बाईक ज्याने पटकावली जो फलंदाज आपण पाहतोय प्रफुल्ल हशिवरे संघाचा खेळाडू पिंट्या या नावाने जास्त परिचित असलेला हा खेळाडू आपण पाहतोय। अक्षय पाटील राईट आर्म राऊंड मारा करतोय। पुढील चेंडू कल्पनात्मकता या ठिकाणी पाहायला मिळाली पॉइंट क्षेत्रामध्ये या ठिकाणी चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर चौकार डीजे। धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे 9 धावा धावफलकावरती। 1-2 युद्ध या मैदानावरती सेमीफायनलची लढत। एका बाजूला ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांचा संघ तर एका बाजूला आलाय प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून उथुंग असा षटकार डीजे।
पळकावरती ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे जो संघ आपण पाहतोय ज्याने क्षेत्रक्षण स्वीकारलंय फलंदाजीसाठी 5 रन केले खोलवर टप्प्याचा चेंडू ब्रह्मास्त्र ऑन राईटचा फटका राणा चेंडूच्या खाली कोणतीही चुकी होत नाही डीप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर चांगलं क्षेत्रक्षण केलं एकदा पूर्ण केली गेली धावसंख्या 1 ने पुढे सरकले 16 धावा धावपळकावरती भाशिवरे संघ पहिल्या दिवशी क्वालिफाय ठरलेला संघ या ठिकाणी आपण पाहतोय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय या ठिकाणी नशिबाचा चौका कॉट बिहाइंड या ठिकाणी पाहिलं चेंडू मात्र बॅटला स्पर्शानंतर गेला 22च्या स्वरूपात ओके चौका या ठिकाणी 20 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्या 3 षटकांचा हा सामना आहे ज्या आपण पाहिला क्वालिफायच्या सामन्यामध्ये ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे या संघाने 49 धावांचा पाठलाग सहजरित्या पार केला मात्र या ठिकाणी जर पाहिलं ना जसं जसं सामने या पुढच्या फेरीमध्ये दाखवलं तर त्या सामन्यामध्ये सामन्याची चुरस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी जर पाहिलं ना अक्षय पाटील मोन्या याच्यावरती हल्ला चढवला फलंदाजाने तब्बल 20 धावा कुठून काढल्या या धावफलकावरती लगावल्या गेला आशिवरे संघाच्या या बॅटरच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज डावखुरा गोलंदाज आपण या ठिकाणी पाहते खालापूरला बिलॉंग करणारा अजय शॉर्ट पिच मध्ये चेंडू संदीप बठारे त्या ठिकाणी तैनात आहे एक्स्ट्रा कव्हर शॉट रिझन मध्ये एक धाव मात्र रोखू शकत नाही एक धाव पूर्ण केली जाते धावसंख्या 1 ने पुढे सरकले 21 धावा धावपळकावरती शुभ अंक गणपती बाप्पाचा अंक आपण पाहिला ज्याप्रमाणे गणपती बाप्पाला आपण 21 मोदकाचा नैवेद्य दाखवत असतो त्याप्रमाणे 21 दुर्व्याचा काड्यांचा हार अर्पण करत असतो हे 21 शुभ अंक धावफलकावरती खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला मिड ऑन क्षेत्रामध्ये जीवित मात्रे थोडस फंबल झालंय मात्र धाव तिथे येणार फक्त आणि फक्त एकच धावसंख्या 1 ने पुढे सरकले 22 धावा ज्या पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या त्या धावा रोखण्याचा प्रयत्न अजयच्या मधून नक्कीच पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने हेच तर गोलंदाजाचं एक समीकरण असतं एखाद्या गोलंदाज जास्त धावा खर्च केला दुसऱ्या गोलंदाजाने त्या धावा भरून करायचे असतात मात्र या ठिकाणी पाहिलं ना लेग स्टंपच्या बाहेर डाव्या एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू पंच राहुल सरांच्या माध्यमातून इशारा आलाय या चेंडू वाईटचा आहे धावसंख्या 1 ने पुढे सरकले धावसरक पाहिलं 23 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्या आहेत षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे हाय व्होल्टेज मुकाबला प्रेक्षकांची या ठिकाणी शांतता पाहायला मिळतोय कारण माझा रोहाचा प्रेक्षक त्याच दाटणीचा आहे या ठिकाणी मोठा फटका लगावलाय डीप 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 मिडगेटच्या बाहेर चेंडू सीमा पार षटकार डीजे शांत समय खेळी करणारा परंतु त्याचं जर फलंदाजी पाहिली ना तर आक्रमकता पाहायला मिळते प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नयन जोशी झेल घेण्याचा प्रयत्न शर्तीचे प्रयत्न पाहिले झेल सुटलाय मात्र धावा रोखल्यात एक धाव पूर्ण केली गेली धावा धावपळकावर जेव्हा पाहतोय षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 30 धावा धावपळकावरती पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं की धावांचा उच्चांक पाहायला मिळेल का मात्र थोडं का होईना या ठिकाणी अजयने मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय खऱ्या अर्थाने डावखुरा गोलंदाजाला एक नॅचरल स्विंग येतो फक्त आपण पाहिलं निसर्गाने दिलेली त्याला देणगी देखील आहे आपण पाहतो ना चेंडू कट करण्याची किमिया त्याला नॅचरल कट होत असतं या ठिकाणी पाहिलं कमबॅक केलंय या ठिकाणी प्रसाद पाटीलला देखील थांबवलंय आणि थांबवावं देखील लागणार आहे जर आपल्याला फायनल मध्ये जायचं असेल ना तर मात्र या ठिकाणी अशा थाटण्याची गोलंदाजी करावी लागेल प्रत्येकाचं स्वप्न आहे प्रत्येकाने रात्री सकाळी उठताना पाहिलं असेल की मला सीएम चषकावरती माझं नाव माझ्या संघाचं माझ्या संघ मालकाचं नाव मला कोरायचं आहे यासाठी हा सामना ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहत आहोत फुलातून चेंडू तेवढाच आपण पाहिला मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय धाव मात्र मिळणार फक्त आणि फक्त एकच 2 षटकांचा खेळ संपलाय धाव आपण धावपळ पाहिल्या ना
31 धावा धावपळ या पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला तो म्हणजेच गोलंदाज अक्षय मोन्या 20 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं अजयने 11 धावा खर्च केल्या. या ठिकाणी डेथ फर्स्ट पेटले. तिसरा गोलंदाज कोणता आणायचा तीच चर्चा चालू आहे. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं ना खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलो ना तुमची रणनीती लढाईला किंवा जेव्हा परीक्षेला जातो ना तेव्हा आधीच आपल्याला रणनीती आखायला लागते की कसा पेपर येणार आहे, कसा अभ्यास करायचा आहे, कोणत्या गोलंदाजाला वापरायचा आहे, कोणत्या फलंदाजाला कोणत्या सिच्युएशनला वापरायचं आहे, कोणत्या क्षेत्राला कुठे तैनात करायचं आहे ना ही रणनीती आपल्याला आखणं खूप गरजेचं असतं. ज्याप्रमाणे सातत्याने म्हटलं जातं क्रिकेटचा असा खेळ आहे ना हा शक्तीने देखील आणि युक्तीने देखील जिंकताना येणारा हा एकमेव क्रिकेटचा असा खेळ आहे. आणि खऱ्या अर्थाने अखंड भारतीयांचा गळ्यातील ताईच झालाय. क्रिकेट म्हणजे आज धर्म झालाय. क्रिकेटची माती तुम्हा आम्हा सर्वांची जोडते नाती. निखिल पाटील वाघराड ओहो चेंज ऑफ पेस. पहिला चेंडू आपण पाहिला ना टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर राहिला मात्र या ठिकाणी स्लोवर चेंडूची सांगता देखील पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू येतोय. प्रसाद पाटील त्या ठिकाणी तैनात आहे. एक चांगला मातबर खेळाडू आहे, तेवढा चांगला क्रीडापटू आहे, तेवढा चांगला पोलीस खात्यामध्ये आपलं काम मात्र चोख बजावताना आपण त्या खेळाडूला पाहत असतो. ओहो ब्लॉक होल ब्रह्मास्त्र वापरला. क्रिकेट मध्ये आपण पाहिलं ना दोन शब्दांचा सन्मान केला जातो, एक तर यॉर्कर आणि दुसरा म्हणजे या क्रिकेट विश्वाचा गॉड सचिन रमेश तेंडुलकर. या दोन शब्दांना खऱ्या अर्थाने मान दिला जातो, सन्मान केला जातो. या ठिकाणी यॉर्कर पदा चेंडू पाहिला मात्र एक धाव रोखू शकत नाही. एक धाव पूर्ण गेली धावपळक पुढे पाहिला 32 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्या. खऱ्या अर्थाने एका तालुक्यातील खेळाडू आहेत, एका संघामधून तालुका पॅकेला खेळत असतात मात्र आज एकमेकाच्या संघ मालकाच्या नावासाठी या मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. निखिल पुन्हा आपल्या गोलांच्या मार्कवर सज्ज झालाय. पिंट्या पाटील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण पाहिला. या ठिकाणी क्षेत्राशाला भेदून वन बाउ सीमारेषेच्या बाहेर चेंडू 4 धावांसाठी चौकार. चेंडू मध्ये आतापर्यंत पाहिलं निखिल पाटीलने 5 धावा खर्च केल्या म्हणजे डेट स्पेशली त्या ठिकाणी 5 रन केल्या, चांगली गोलंदाजी केली. परंतु अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये किती धावा येणार हा प्रश्न आहे. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून खूप दूर टाकला चेंडू आपण पाहिला ऑफस्टंपच्या बाहेर गेलाय. या ठिकाणी पंचाने निर्णय येतोय की हा चेंडू वाईटचा आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकले 37. लॉस ऑफ 0 विकेट. काय या ठिकाणी पार्टनरशिप चालले. 37 धावा धावपळामध्ये लगावल्या गेल्या आहेत. पिंट्या पाटील ऑन द स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला पण पाहिलं प्रसाद पाटील आणि निखिल पाटील. पाटील बंधू मात्र आपण मैदानावरती पाहतो. या ठिकाणी काय घडलंय पहा. चेंडू मात्र सीमारेषा गाठण्याचा प्रयत्न, चेंडू थांबलाय. त्या ठिकाणी काय घडतंय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव पूर्ण, चौथी धाव होणार का, घेणार का. आणि या ठिकाणी धावून पळून या ठिकाणी मैदानावरती 4 धावा पूर्ण केल्या आणि खऱ्या अर्थाने चौकार आलाय. आता मात्र या ठिकाणी तुम्हाला आठवण करून देतो शारदाच्या मैदानावरती पंकज जाधवने काढलेल्या त्या पळून धावून 4 धावा तो चित्र नक्कीच पंकज जाधवच्या चेहऱ्यासमोर आलंय. नक्कीच त्यांनी या ठिकाणी थोडं विचार विनय करतोय की या ठिकाणी आपल्याकडनं कोणती चुकी घडली. धावपळक करते पाहिल्या 41 धावा धावपळकावरती आहेत. आतापर्यंत चेंडू झालेत 4. 41 धावा धावपळकावरती आहेत. नशिबाचा चौकार देखील आला या ठिकाणी. कारण नशिबाचा म्हणू शकत नाही कारण त्या ठिकाणी मेहनत केली त्यांनी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावून पळून पूर्ण केल्यात. या ठिकाणी तुमचं असताना दोघांमध्ये 2 बॅटरमध्ये कॉलिंग खूप महत्वाचं असतं. गोलवट टाईपचा चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षणाला भेदून चेंडू सीमा पार चौकार. एकच वादा या ठिकाणी प्रवीण दादा. कारण काय आयोजन केले ना, अप्रतिम दर्जाचं आयोजन केले. षटकातील शेवटचा निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती काय परत साईड भवितव्य आहे सामन्याचं. षटकार येणार, चौकार येणार, विकेट जाणार, निर्धाव येणार, बरंच काही अवलंबून आहे. या चेंडूचा या सामन्याचं सर्व भवितव्य या चेंडूवरती अवलंबून आहे. निखिल पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय.
खोलवर टप्प्याचा चेंडू समालोचन कक्षाला मानवंदना दिले, चेंडू सीमा पार, षटकार. तर धावसंख्या आपण धावपळकामध्ये पाहिली ना देणगी स्वरूपात, म्हणजे 51 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्यात. जिंकण्यासाठी 52 धावींची गरज आहे. अप्रतिम हा खेळ चाललाय. विचार विनिमय नक्कीच व्हायला पाहिजे. मात्र मी विनंती करतोय ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदेच्या या सर्व खेळाडूंना की आपण प्लीज आता मात्र मैदानाच्या बाहेर यायचं. आपले बॅटर सलामी जोडे मैदानामध्ये पाठवायचे आहे. या ठिकाणी जर पाहिलं ना तिसऱ्या षटकामध्ये देखील 20 धावा खर्च केल्या. आशिर्वाद संघ चला आपण मैदानामध्ये यायचं आहे. आता तब्बल व्हायला आपण जवळजवळ 5:35 झालेत, म्हणजे अजून एक मॅच व्हायची आहे. फायनलचा अंतिम मुकाबला होणार आहे. मान्यवर येतील त्या ठिकाणी आपली ओळख होईल, म्हणजे भरपूर उशीर होणार आहे. विनंती करतो चला आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. धावसंख्या आहे धावपालकावरती 51, 18 चेंडू 52 धावींची गरज आहे. तर या ठिकाणी पिंट्या पाटीलची फलंदाजी पाहिली ना, ज्याने 10 चेंडू मध्ये 37 धावांचे योगदान दिलंय आणि खऱ्या अर्थाने चांगली पार्टनरशिप आपण पाहिली. 51 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. 51 चेंडू ज्या 18 चेंडू मध्ये 51 धावांची पार्टनरशिप आपण पाहिली. या ठिकाणी आलेल्या या मुख्य व्यासपीठावरती विराजमान सर्व अतिथी पाहुण्यांचं मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्याचप्रमाणे स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या माझा मायबाप क्रीडा रसिक प्रेक्षक यांचं देखील या शियम चषकाच्या माध्यमातून प्रवीण दादा ताटकर यांना आपण यांचं मनोधैर्य यांना स्फूर्ती ऊर्जा वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी आलात. आपलं देखील या आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. ज्या ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक संघटित होऊन तसेच जय बजरंग क्रिकेट संघ मुरावाडीच्या सह्या सर्व खेळाडूंनी खऱ्या अर्थाने प्रवीण दादांसाठी सहकार्य केलं. एकदा आयोजकांसाठी प्रवीण दादांसाठी जोरदार मित्रांनो टाळ्या होऊन द्या. सर्व प्रेक्षक वर्गाला देखील विनंती करतोय. एक दमदार आयोजन केलंय. एक डोळ्याचं पारड फेडणार आपण पाहतोय. अफलातून क्षेत्र या ठिकाणी हे आयोजन पाहायला मिळतोय. कारण कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन किंवा नियोजन करायचं म्हटलं ना नुसतं आपण बोलू शकतो, परंतु करायला गेलो ना की खूप मोठे संकटांना सामोरे जावं लागत असतं. मैदान आलं, खेळपट्टी बनवलं, संघ बनवणं, त्यात साऊंड सिस्टीम वाल्याला बघा, डेकोरेटर्स वाला, युट्यूब वाला, पंच, समालोचक, येणारे पाहुणे मान्यवर या सर्वांचा मान सन्मान सर्व गोष्टीचं आयोजन नियोजन करायला लागतो. आणि खऱ्या अर्थाने याचं आपण जर चांगलं या ठिकाणी आयोजन पाहायला मिळतोय प्रवीण दादा ताटकर यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर आहे मनीष मोकल, एक आयकॉन असा व्यावसायिक गोलंदाज आहे. लेट्स प्ले सामन्याला सुरुवात होतोय. ऑन द स्ट्राईकला आहे मुलेखंड गावला बिलॉंग करणारा उरण तालुक्यातील उरणचा हा बाहुबली फलंदाज जीवित मात्र त्याच्या समोर आलाय मोण्या नौखा रेवस या विभागातील हा खेळाडू आहे. धावसंख्या आहे 51, 18 चेंडू 52 धावांची गरज आहे. लेट्स प्ले सामन्याला सुरुवात झाली. प्रसाद पाटील आपण पाहतो इष्टीला अगदी चिपकून त्या ठिकाणी तैनात आहे. पहिला चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. डीजे चषक चाहिए आणि सीएम चषकासाठी हा जो युद्ध ही स्पर्धा या मैदानावरती अनुभवताना आपण पाहतोय. मनीष मोकल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह कलात्मक फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये जमिनीला अगदी खासत पुसत चाटत चेंडू क्षेत्राच्या हातामध्ये जातोय तोवर एखाद्या गार्डन मधून फेरफटका मारावा ना अशा 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धावपळकामध्ये पाहिल्या 8 धावा धावपळकात 51 धावांचा 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. या स्पर्धेचा नियम आहे की धावा मात्र कंपल्सरी चेसिंग करायच्या आहेत. एक दमदार आयोजन आपण पाहतोय सीएम चषकाच्या माध्यमातून प्रवीण दादा ताटकर यांच्या माध्यमातून. या ठिकाणी
एक सुप्रसिद्ध असे ख्यातनाम गायक रोहित दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. शुभ सन्मान. नक्कीच आज मात्र प्रेक्षकांची 3 दिवसापासून या ठिकाणी मांदी आळी पाहायला मिळतोय. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतोय. त्याचप्रमाणे सुधीर पारांगे हे देखील या ठिकाणी आले, त्यांचं देखील मी अगदी स्वागत करतोय. धावसंख्या आपण पहिली धावपळखावरती 10 धावा धावपळखातील लगावल्या गेल्या. एक चांगली सुरुवात मात्र आपण पाहिली जीवित मात्रेने केले. 3 चेंडू मध्ये 10 धावा, ज्या 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. मनीष मोकल डावखुरा गोलंदाज आहे. नक्कीच एक चांगली गोलंदाजीसाठी नेहमीच जाणला जातो हा खेळाडू मनीष मोकल. आपण पाहतोय आशिर्वाद संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आज आशिर्वाद संघ पाहिलं ना दीपकजी, बऱ्याच स्पर्धेमध्ये त्याला मागणी खूप आहे. एक गाव संघासाठी खूप मागणी आहे, कारण संघाचा खेळ देखील त्याच पद्धतीने आपण पाहत असतो. जीवित मात्रेला हा चकवा देणारा चेंडू पाहिला. स्लोवर चेंडूची सांगता पाहिली, मात्र या ठिकाणी काय घडलंय पहा. बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण, कारण इथे धावा घेणं गरजेचं आहे. जी धाव नाही ना तिथे एक धाव कशी येईल ना याचा प्रयत्न करायला पाहिजे, आणि प्रयत्न मात्र केला. प्रयत्न आधी परमेश्वर, तुम्ही प्रयत्न करा. ज्याप्रमाणे नदीला पाण्याला वाहण्यासाठी पाठाची गरज असते ना, त्याप्रमाणे आपल्याला विजय व्हायचा असेल तर आत्मविश्वासाची गरज आहे. धावफलक आपण धावफलकामध्ये पाहिल्या 11 धावा धावपळखामध्ये, म्हणजे अजूनही जर पाहायला गेलं ना 40 म्हणजे 41 धावांची अजूनही गरज आहे. मनीष मोकल पुन्हा गोलांच्या मार्कवर या ठिकाणी फुटवर्कचा वापर केलाय. फटका फसलाय, मात्र त्या ठिकाणी निर्जय कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही अशा ठिकाणी मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव पूर्ण गेली. धावसंख्या धावपळकावरती 12. अजूनही 40 धावा धावपळकावरती जमा करायच्या आहेत. त्या 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 चेंडू झालेत, 12 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्या. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहेत. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं ना प्रसाद पाटील आपण पाहतोय क्षेत्ररक्षक म्हणून आहे. त्या ठिकाणी गल्ली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हर रिझन शॉर्ट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. आपण या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऑफ क्षेत्राचे क्षेत्ररक्षक आपण पाहिलं. मोठा फाटका, बिग 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 हवाई सफर, धावा मिळतील 6. डीजे तर या ठिकाणी नक्कीच तुषार शिंदे म्हणत असतील पाहिजे तेवढे दिरक्या देईल तुम्हाला, परंतु सामना जिंकून दे. परंतु क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. क्रिकेट राजकारण सरडा कधी रंग बदलेल ना हे मात्र सांगू शकत ना. 18 धावा धावडे लगावल्या गेल्या. ज्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत ती सरासरी मात्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र जर पाहिले ना 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये धावा जमा करायच्या आहेत. 52 धावांचा पाठलाग करत आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिल्या 34 धावांची. 12 चेंडू 34 धावांची गरज आहे. या ठिकाणी रत्नाकर मोखल आणखीन एक चांगला गोलंदाज आपण पाहतो. या ठिकाणी एक रत्न शोधून काढलाय, कारण त्याच्याकडे गोलंदाजी किमया देखील आहे. असा हा रत्नाकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ऑन द स्ट्राईकला मात्र आहे मोन्या, ज्याने दादोजी कोंडदेव स्टेडियम अक्षरशः गाजवलं. असं हा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. खेळपट्टीवरती तैनात आहे मोन्या. जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, और जो वो नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूँ. असं मात्र खेळ आपण अक्षय पाटीलचा पाहणार का? फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. पिंट्या पाटीलला माहिती आहे हा झेल किती महत्वाचा आहे. फलंदाज मात्र माघारी. डीजे या ठिकाणी मात्र काय घडले पहा. महत्वाचा फलंदाज माघारी परतलाय. अक्षय पाटील मात्र माघारी परतलाय. ज्याप्रमाणे रत्नाकरला या ठिकाणी पाचारण केलं, रत्नासारखा चमकायचं आहे, कारण घासलाय तो म्हणून आज चमकतोय. पहिल्या चेंडूवरती बाद झालाय फलंदाज. आता पाहिलं आपण 11 चेंडू मध्ये अजूनही 34 धावेची गरज आहे. या ठिकाणी ऑन द स्ट्राईकला आलाय बूम बूम माठ्या, ज्याने मागच्या सामन्यामध्ये तब्बल 31 धावांची
6 चेंडू मध्ये 31 धावांची तुफानी फटकेबाजी केली, मॅच विनिंग पारी खेळली. आज फलंदाज मात्र ऑन द स्ट्राईकला आहे. संघर्षमय क्रिकेट या मैदानावरती आपण पाहतोय. रत्नाकर मोकल पुन्हा आपल्या गोलांच्या मार्कवर सज्ज झालाय. ओढ विकेटने ओहो खोदून काढलाय ब्रह्मास्त्र. या ठिकाणी मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पिंट्या पाटील तैनात आहे. धाव फक्त आणि फक्त मिळणार त्या ठिकाणी एक आणि एकच. धावफलक पुढे सरकले. 19 धावा धावफलकावरती. 10 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावेंची गरज आहे. रत्नाकर मोकल वरती दिलेली जिम्मेदारी. एक ट्रम काढला या ठिकाणी पाचारण केलंय. चालणार का हा हुकमाचा एक खा. बोलतो आस्वादा चेंडू हवाई सफर पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल चेंडू सीमा पार षटकार. भीमर चेंडू चेंडू आहे फ्री हिट आणि स्पर्धा देखील चालले होत सुपर हिट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते मित्रांनो प्रवीण दादासाठी. प्लीज आपल्याला या ठिकाणी आयोजन काय आहे ते पाहायला मिळालं. तब्बल 7 धावा आल्या या चेंडूवरती. धावफलक जर पाहिलं आपण धावफलकावरती 26 धावा. येणारा चेंडू असणार आहे फ्री हिटचा. जीवित मात्रे खऱ्या अर्थाने आपण पाहिला बाहुबली उरण विभागातील हा फलंदाज आहे. असंच फटकेबाजी करावी लागेल. जी शांतता पाहिली होती कारण वादळ येण्याआधी शांतता असते नंतर वादळ येतो आणि खऱ्या अर्थाने वादळ आलं या ठिकाणी. 10 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावेंची गरज आहे या ठिकाणी. रत्नाकर मोकलचा आपण 2 चेंडू पाहिले चांगले आले मात्र तिसरा चेंडू भीमरचा पडला. त्याच्यावरती आलेल्या या 7 धावा खूप महत्वाच्या असणार आहेत कारण गरज होती मोठ्या फटक्याची. मोठा फटका या 2 चेंडूवरती आला नव्हता. एक चांगली उल्लेखनीय कामगिरी शेवटचे प्रयत्न या मैदानावरती चालू आहेत. क्रिकेट हा संघर्षाचा खेळ आहे. जो थांबला तो संपणार आणि जिद्दीने लढणार तो संघ मात्र जिंकणार आणि जिंकण्याच्या उमेदीने मैदानामध्ये हे 2 संघ उतरले. सीएम चषकाच्या माध्यमातून चांगला खेळ या मैदानावरती पाहायला मिळतोय. जीवित मात्र ऑन द स्ट्राईकला आहे. रत्नाकर मोकल पुन्हा या ठिकाणी सज्ज झालाय. नक्कीच चेंडू वाईटचा आहे. दबाव दबाव पाहायला मिळते. दबावातून बाहेर यावं लागेल मात्र फ्री हिट अजूनही जारी असणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 10 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावेंची गरज आहे. 10 चेंडू 25 धावेंची गरज. अतिशय शांतता पहा. जरी टाचणी पडली ना तरी आवाज येईल एवढा शांत माझा हा प्रेक्षक आहे. ओहो या ठिकाणी काय घडलंय पहा. निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूची सांगता झाले. धावसंख्या आपण धावफलकाची जर पाहिली 27. येणारे 9 चेंडू 25 धावेंची गरज. खोदून काढलं या ठिकाणी अक्षरशः थांबवलंय. एक चेंडू खराब पडला मात्र संकटातून कशा पद्धतीने बाहेर यायचं ना ते नक्कीच या फलंदाज आहे गोलंदाजाला माहिती आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना पर्वत रांगामधून निघणारी नदी रस्त्यामध्ये कुणाला विचारत नाही समुद्र किती दूर आहे तिचा रस्ता ती शोधते. या ठिकाणी गोलंदाजाने देखील तेच उद्दिष्ट केलंय. मला अडथळे किती येऊ द्या मात्र मला ज्या जिंकण्याच्या उद्दिष्टाने मी प्रवास करतोय तो प्रवास नक्कीच माझ्या सोप्या पद्धतीने पार करल. हा प्रयत्न नक्कीच रत्नाकर मोकलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. परंतु तेवढेच प्रयत्न पाहायला मिळतात जीवित म्हात्रे या ठिकाणी आक्रमक रूप धारण. मोठा फटका हेलिकॉप्टर उडवलंय. चेंडू सीमा पार षटकार. धन्यवाद डीजे. 7 चेंडू 19 धावेंची गरज आहे. 7 चेंडू 19 धावा. मोठा फटका. हे मी सज्ज आहे माझ्या संघाला तारण्यासाठी. संकट मोचकाची भूमिका डीजे.
धावसंख्या आपण पाहिली धावपाळकावरती 39 धावा धावपाळकावरती आहेत. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. सामना कुठे होता आणि कुठे येऊन पोहोचलाय. 2014च्या निवडणुकीमध्ये एक जाहिरात आली होती, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. आता ज्या पहिल्या 18 चेंडू मध्ये 52 धावाची गरज होती, कुठे सामना होता आणि कुठे येऊन पोहोचलाय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन म्हात्रे. 6 चेंडू आहे, 13 धावा रोखायच्या आहे, 13 धावा जमा करायच्या आहे संघासाठी. पंकज जाधव बोंबो माट्या आहे. लेफ्ट हँड हा गोलंदाज आहे सचिन म्हात्रे. पहिला चेंडू उडवलाय, समालोचन कक्षाला मानवंदना. चेंडू सीमाबार, षटकार. जर स्वतःमध्ये जिंकण्याची जिद्द असेल ना तर हरलेली मॅच जिंकण्याची हिंमत देते आणि तीच मॅच जिंकण्याच्या उद्दिष्टाने आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 13 धावा, षटकार आला. आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. तरी देखील सामना हा नक्कीच फिरू शकतोय. क्रिकेट राजकारण सरळा कधी रंग बदलावेल ना याचं मात्र नेम नाही. सचिन, ओहो क्या बात है. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. डीजे सामना मात्र या ठिकाणी पाहिला ना चुरशीचा होईल असं वाटत होतं आणि खऱ्या अर्थाने झालं होतं देखील. परंतु पंकज जाधव माठ्याचं वादळ आलं आणि सामना जीवित म्हात्रेने देखील एक उल्लेखनीय कामगिरी केली. औपचारिकता बाकराला 1 धावेची गरज. हो, आणि हा मात्र विजयी चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. सामना मात्र जिंकलाय तो म्हणजेच ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे या संघाने. दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मी विनंती करतोय ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी यायचं आहे. कोणाला? ओके. तर मी विनंती करतोय या ठिकाणी आलेले पाहुणे एक ख्यातनाम गायक, एक फार कमी वयामध्ये ज्याने आपल्या नावाची छाप पाडली, जी कला आहे ना ती